गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. डीमार्टला चाललो. सो त्या दिवशी खूपच गर्दी होती संडेला आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा. पण त्यानंतर मग म्हटलं चला किराणा तर भरायलाच लागेल. तेल वगैरे संपत आलेलं, त्यामुळे डीमार्टला आलो आहेत आता आणि बघू काय काय शॉपिंग होते. स्टे ट्यून. नको बा, बिस्किट नाही खाऊ. एखादा घे छोटा पुडा. बस नको ना बाळा. बस नाटक. छोटं पॅकेट पाहिजे. त्यात छोटं पण आहे बघ, असं असं एवढं छान आहे आपल्याला. म्हणजे असं कढई नाही, हा टोप आहे. ही कढई बघ, ही असे आपली. ठीक आहे ना. काय मोबाईल वेळ? साधी भेळ आहे का? चौपाटी भेळ आहे ती भिकाजी. तीनदा ऐकून झालंय. चौपाटी वेळ चौपाटी आहे भेळ. भिकाजीची. चला, मॅडमनी तयारी केली सगळी, खाऊया आपण. आता आम्ही बेलपुरी खातोय. कसे तो इथे फायनली मी आता दूध वगैरे तापायला ठेवलं आहे आणि चहा ठेवला आहे आणि इकडे भाताचा कुकर लावला आहे. आता मी हे जे काय सगळं आणलं आहे किराणा, हा सगळं आता ठेवून जाणार आहे. आणि हे मी घेतलं आहे आप्पेचं भांडं, फायनली माझ्या घरी आलेलं आहे. तर सो मी एक्सायटेड आहे. कधी करेल माहीत नाही. आता उद्या संडे आहे, सो उद्या टाईम भेटला तर उद्या पण करू शकते मी आप्पे. सो चला. आणि बाकीचं आता हे सगळं भरून ठेवायचं आहे, कारण मला कामावर पण बसायचं आहे संध्याकाळी 6:30ला. आता वाजलेत 5:45 झालेत. इकडे हे दोघांचं चाललं आहे. सो बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ येत नाही आहे. म्हणजे मी खूप दिवसानंतर शूट करते. ॲक्च्युली माझे पेंडिंग व्हिडिओ तेच येतील आणि त्यानंतर हा येईल बहुतेक. माहीत नाही आता कधी येईल कधी काय. आणि डाळ परत माझी एक अक्कल डाळ व्हायला लागली होती, जी की एक मी काढलेली आहे खालची. आता वरचीही काढून आले कालच परवा. सो त्यामुळे आणि थोडंसं कामाचाही लोड आहे आणि नंतर टाईमही भेटला नाही. घरचे सगळे कामं, त्याच्यानंतर ऑफिसचं कामं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये टाईमच भेटत नव्हता. थोडंसं रिलॅक्सेशन पण नव्हतं. तुम्ही बघू शकताय आत्ता आज मी शूट करायला घेतलं आहे. सो म्हटलं चला काहीतरी थोडंसं शूट करूया. सो एक सो हा सगळा पसारा आता आवरून घेते. आता हा आपण ओपन करून बघूया. मावशी येतील, त्यांना सोयाबीन काढून ठेवली मी भाजी करायला. भात लावून ठेवलं, बाकीचं ते करतील आल्यावर. आणि हे तर काही असंच टेम्पररी आहे. हे सगळं बाकीचं हे असं लावलं आहे. छान आहे. माझ्या कढईवर पण येऊ. तुम्हाला
फार काय उर्वी नीट बस अभ्यासाला, अशी काय बसली काय सन गुड मॉर्निंग. सो हा नेक्स्ट डे आहे आणि म्हटले चला आप्पे बनवूया. पण आप्पे बनवायचे तर बॅटर नव्हतं माझ्याकडे आप्प्याचं. सो मी इन्स्टंट रवा आप्पे तयार करायला सुरुवात केली. थोडेसे 1-2 व्हिडिओ बघितले, म्हटले चला बनवूया. सगळं होतं इझिली अवेलेबल, सो केले. सो इथे खोबऱ्याची चटणी बनवली आहे आणि मस्त आप्पे पण छान झाले होते आणि आवडलेही खरं तर. आणि नेक्स्ट टाईम मी ते मिक्स डाळीचे वगैरे ते बनवेल, ट्राय करेल. सो फायनली सगळी थोडी शॉपिंग बोलते, सॉरी, आपली साफसफाई सुरू झालेली आहे. तिकडे सगळं मी माझं टी व्ही युनिट रिकामं केलं आहे. त्या दिवशी मी हे सगळे कप्पे खालचे क्लीन केलेले आहेत आतमधले. सो आता मला फक्त जस्ट हे वरचं क्लीन करायचं आहे. सगळं झटकून वगैरे घेणार आहे आणि हे पण काढायचं राहिले. हे सगळं धुवून ठेवणार आहेत मी, म्हणजे सगळ्या या गोष्टी धुवून वगैरे ठेवणार आहेत. हे असं काढलं आहे सगळं. ते आता सगळं क्लीन करून घेते. सो दिवाळी म्हटलं की साफसफाई पहिली येते आणि बऱ्याच म्हणजे माझी वरच्यावर साफसफाई असते, पण अशी डीप क्लिनिंग वगैरे मी बरेच दिवस झाले केलीही नव्हती. सो म्हटले चला स्टार्ट करूया आजपासून. आणि असं मला स्पेशली काय वेळ भेटणार नव्हता, मला माहिती आहे, कारण की वीक ऑफ वगैरे असं ॲडजस्ट करूनच मला ते थोडी साफसफाई स्टार्ट करावी लागणार आहे. एकाच दिवशी अशी सगळी साफसफाई माझ्याकडून तर काही होणार नाही आहे. मग म्हटले चला हॉलपासून सुरुवात करूया. छान हॉलचे क्लिनिंग स्टार्ट केले आहे. वॉर्डरोब वगैरे हे जे सगळे ड्रॉवर वगैरे आहे ते क्लीन केले आहेत. आणि इथे उर्वी व्हिडिओ शूट करते, त्यामुळे थोडंसं तिचा हात वगैरे मध्ये येत आहे, सो प्लीज समजून घ्या. तर मी ते टी व्ही युनिटचं सगळं काढले, डेकोर वगैरे जे आयटम्स होते सगळे पीसेस, आणि त्यानंतर मग ते क्लीन करायचे होते. आणि मग इथे सोफा पण मला हलवायचा होता, कारण की मी सोफ्याचीच जागा नेहमी चेंज करत असते. 2 ठिकाणी ठेवते, एक त्या साईडला भिंतीला आणि एक ही जे मी आता आहे त्या भिंतीला ठेवत असते नेहमी. थोडंसं चेंज आणि वेगळं वाटतं जर चेंज केलं तर, आणि बरं वाटतं, म्हणजे फ्रेशही वाटतं. ही माझी सवय जी आहे, आम्हाला हॉस्टेलपासून सवय होती. जेव्हा आम्ही हॉस्टेलला होतो 4 वर्ष बी फार्मचे जेव्हा होते तेव्हा आम्ही असंच करायचो. आम्ही नेहमी असं आम्ही 3-4 जणी एका रूममध्ये होतो, सर आम्ही नेहमी बेड चेंज करत असायचो. सो मस्त वाटायचं, थोडं चेंजेस असायचे, त्यामुळे छान वाटायचं. सो त्यामुळे मग मी अजूनही माझी ती सवय आहे. कधी कधी मी या साईडला लावते, कधी त्या बाजूच्या भिंतीला लावते, सोफा चेंज करत असते. सो मग असं सगळं क्लिनिंग वगैरे केलं सोफाच्या मागून वगैरे, असं क्लीन करून ठेवले. सगळं क्लीन केलं. असं वातावरण आहे. किचनमधले सगळे भांडे धुवून झालेत, अजून जेवण बनवायचं आहे. हे नाश्त्याचंच सगळं क्लीन वगैरे करून ठेवलं आहे. आणि आता हॉलमध्ये सोफा इकडे शिफ्ट केलं, त्या साईडला होता इकडे केला. आता हे सगळं असं साफ केलं आहे. बाकीचं आता ते धुतले, ते नंतर मी लावेल. आणि गॅलरी अशी. सो येस, सो असं फायनली झालेलं आहे. थोडीशी क्लिनिंग झाली आहे, थोडं बाकी. आता ते कर्टन्स आपले उशांचे कवर आणि कवर वगैरे जे ते सोफ्याचं ते सगळं धुवायला टाकलं. सो इथे छान मंचुरियन बनवले आहेत. कोबी होता एक, आणि मग म्हटले चला ते मंचुरियन करूया. टाईम असंही भेटत नाही, आज संडे होता, सो करून घेतलं. आणि भाकरी आणि कांदा बटाटा केला होता छान. सो त्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं. आणि ते उर्वीचा त्यांचा टाईमपास चालू होता थोडासा. आता आलं का दुसरं?